एक्झामिनरला आवडणारा प्रश्न आहे. खूपदा एक्झाम मध्ये आलेला प्रश्न आहे बघा काय म्हटलेला आहे. तर ए चे 15% म्हटलंय. तर ए चे म्हणजे तुम्हाला सांगितलं मी चे, च्या, चीचं काही आलं तरी लिहायचं आहे गुण मल्टिप्लिकेशन 15 आणि पर्सेंट म्हणजे डिवाइड बाय 100 होते 100 लिहिलेलं आहे. बरोबरचं चिन्ह आहे तसं लिहिलं. पुन्हा बी म्हणते परत चे, च्या, चीचं आलं म्हणून मल्टिप्लिकेशन पुन्हा 20 आणि पर्सेंटचं मिनिंग काय होतं डिवाइड बाय 100 डिवाइड बाय 100 केलं. आता इथे ए टू बी चा रेशो म्हटलेला आहे. टेन्शन घ्यायचं काम नाही एकदम सिम्पली बघा. इथे बघा आपण काय करू शकतो ही जी व्हॅल्यू आहे ही आपण या साईडला न्यायची आपल्याला. तर ए इथेच राहिला. ठीक आहे. बरोबर. हा बी इथेच ठेवतो आपण इंटू हा 20 डिवाइड बाय 100 हा इथेच ठेवला. आता जर ही व्हॅल्यू इकडे न्यायची असेल तर खालचा 100 वरती जाणार. इंटू 100 वरती आला आणि 15 खाली गेले. ते म्हणणार सर हे 100 कट झाले तर हे तर इथेही करू शकतो. हा इथेही केले असते चालले असते पण बऱ्याच जणांना कळत नाही म्हणून मी इथे कॅन्सल करून तुम्हाला दाखवले. म्हणजे आता आपल्यासमोर ए इज इक्वल टू बी इंटू 20 डिवाइड बाय इथे 15 राहिले. आता आपल्याला ही बी ची व्हॅल्यू जी आहे ती इकडे घेऊन यायची आहे. म्हणजे आपल्याकडे काय राहते ए डिवाइड बाय बी इज इक्वल टू 20 डिवाइड बाय 15. आता याला भाग जातो कितीचा भाग जातो बघा 5चा 5 चौक 20 5 त्रिक 15 म्हणजे 4:3 त्याला आपण असं पण लिहू शकतो 4:3 म्हणजे एस टू बी ची जे व्हॅल्यू आहे ते जे ऑप्शन नंबर सेकंड आहे हे उत्तर आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांना.